हॅलो एव्हरीवन, आपले स्वागत आहे क्रेझी किचनमध्ये। आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी। सर्वप्रथम साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी आपण साबुदाणे पाण्याने धुवून घेऊ। साबुदाणे धुवून झाल्यानंतर साबुदाण्यामध्ये साबुदाणे बुडतील इतपत पाणी घेऊन ते भिजत ठेवावे। 10 मिनिटांनंतर साबुदाण्यांमध्ये असलेले एक्स्ट्राचे पाणी काढून टाकावे। पाणी काढून झाल्यानंतर ते 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवावे। पहा तर आता आपला शाबू चांगला मुरलेला आहे व चांगला मोकळा झालेला आहे। चला तर खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊ। शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत, ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। शेंगदाणे आपले चांगले बारीक करून झालेले आहेत। आता आपण हिरव्या मिरच्या बारीक करायच्या आहेत। त्यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या धुवून त्याच्यावरचे देठ काढून घे। आता या आपल्या देठ काढलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्या बारीक करून घ्यायच्या आहेत। आपल्या या मिरच्या बारीक करून झालेल्या आहेत, तर आता आपण बटाटे शिजवून घेऊ व त्याची साल काढून घेऊ। आता या आपल्या बटाट्याची साल काढून झालेली आहेत, तर आता आपण त्याचे काप करून घेऊ। साबुदाणा हा 10 मिनिटांपेक्षा जास्त पाण्यात भिजत ठेवू नये, नाहीतर खिचडी ही सडसडीत होत नाही। बटाट्याचे काप करून झालेले आहेत आपले। आता आपण गॅसवर कढई ठेवू व चांगली गरम करून घेऊ। कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालू। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता या गरम झालेल्या तेलामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची घालू व चांगली परतून घेऊ। आता आपली हिरवी मिरची चांगली परतून झालेली आहे। आता या परतलेल्या हिरव्या मिरचीमध्ये बारीक काप केलेले बटाटे घालू व चांगले परतून घेऊ। बटाटा आपला चांगला परतून झालेला आहे। आता या परतलेल्या बटाट्यामध्ये आपण शाबू घालून घेऊ। शाबू घालून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ व चवीनुसार मीठ घालू। आता हे सर्व मिश्रण चांगले परतून घेऊ। चला तर आता आपली तयार आहे ही साबुदाण्याची उपवासासाठी चालणारी खिचडी। या पद्धतीने ही खिचडी आपण आपल्या घरी बनवून पहा व ती दह्यासोबत खाऊन पहा।